या गोष्टीमुळे मला बिट्टूवरती कधी कधी जळणच होते. कोणती ते पुढे सांगते, पण आज सकाळी 4:30 वाजताच उठले होते आणि बाहेर खूप जास्त थंडी होती. मला ॲक्च्युली वरती वॉक करायला जायचं होतं टेरेसवर, पण इतकी थंडी होती ना आणि अंधार पण होता, मला भीती पण वाटत होती. म्हणून मग म्हटलं जाऊ द्या, आपल्या घरातल्या घरातच वॉक करूया. 1 तास वॉक केला, त्यानंतर मग एक्सरसाइज वगैरे केली आणि लगेच मी लिंबू पाणी बनवून घेतलं. आणि लिंबू पाणी थोडंसं नॉर्मल टेम्परेचरवर येतं तोपर्यंत म्हटलं टमी ट्विस्टरवरती पण एक्सरसाइज करून घ्यावी, कारण लिंबू पाणी थोडं जास्तच गरम झालं होतं माझ्याकडून. त्यानंतर मला यूट्यूबसाठी एक लॉंग व्हिडिओ शूट करायचा होता, तर तो पण शूट करून घेतला. आणि जर तुम्ही तो आत्तापर्यंत पाहिला नसेल ना, तर नक्की माझ्या यूट्यूब चॅनलवर जाऊन पाहू शकता. यूट्यूब चॅनलची लिंक माझ्या बायोमध्ये आहे आणि त्यामध्ये ना मी माझ्या प्रेग्नेन्सीची स्ट्रगल स्टोरी शेअर केलेली आहे. 4 मिसकॅरेजेस नंतर, कोरोनानंतर, डेंग्यूनंतर मला सक्सेसफुली प्रेग्नेन्सी कशी राहिली हे सगळं मी त्यामध्ये शेअर केलेलं आहे. त्यानंतर मग आम्ही जेवण वगैरे करून घेतलं आणि ॲज युजल माझ्या ताटाचा फोटो काढला का याच्या पण ताटाचा फोटो काढावा लागतो. मग आज मी शुभमच्या इथं गेले होते. मला पुरणपोळीचे ताटं बनवायचे होते क्लेपासून, तर एवढे ताटं मी बनवले. आणि त्यानंतर मग घरी आले, कारण पिल्लूला खूप झोप आली होती आणि मला पण झोप आली होती. दुपारची झोप म्हणजे सुख हे खरंच. आणि त्यातली त्यात मी असं काही 4:30ला उठले होते ना, तर मला खूप झोप आली होती दुपारी. तर मी झोपले आणि मग पिल्लूला पण झोळीत टाकलं होतं, तो पण झोळीत झोपला. त्यानंतर संध्याकाळी घरी आल्यानंतर हा बघा कसा चिकटतो. आणि ह्या गोष्टीमुळे मला याच्यावरती खरंच कधी कधी जळण होते, कारण हा माझ्या प्रत्येक गोष्टीचा भागीदार झालेला आहे. भागीदार काय, माझ्या वाट्याचं पण याने सगळं प्रेम घेतलेलं आहे आहोंचं. तो आल्यापासून त्यांचं लक्ष माझ्याकडे जरा कमीच झालं. त्यानंतर मग संध्याकाळी वॉक करायला गेलो होतो, म्हणजे रात्री बाहेर. आणि मग वॉक वगैरे केलं. त्यानंतर मग केंद्रात पण आलो होतो आणि केंद्रात मग प्रदक्षिणा मारल्या. आणि ह्या काउंटरमुळं ना मला प्रदक्षिणा मारायला पण खूप सोपं जातं, म्हणजे लक्षात ठेवावं लागत नाही की आपल्या किती झाल्यात किती नाही. आणि त्यानंतर मस्त स्वामींचं दर्शन घेतलं. आणि पिल्लूने बघा इथं काकूंच्या कडेवरती उभं राहून घेतलं, कारण केंद्र रात्री बंद होतं ना, त्यामुळे या जाळीतूनच आम्ही स्वामींना बघितलं आणि जाळीवर डोकं ठेवून आम्ही स्वामींचं दर्शन घेतलं. आणि स्वामींच्या दर्शनासोबतच आजच्या दिवसाचा शेवट झाला.